नमस्कार, मी डॉक्टर किशोर बागडे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। कालच आपण एक्झामिनेशन सिटी स्लिप याबद्दल व्हिडिओ अपलोड केलेला होता। तो बऱ्याच जणांनी बघितला। त्यानंतर बऱ्याच जणांचे रिप्लाय आले आणि बऱ्याच जणांचे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन आले की फोटो अपलोड आम्ही परत करू का। कारण त्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे सगळी माहिती दिली होती एक्झामिनेशन सिटी स्लिपची आणि त्याच्यामध्ये फोटो अपलोडिंगची पण माहिती दिलेली होती। आणि त्याचप्रमाणे एनटीएने पण फोटो अपलोडिंगसाठी नोटिफिकेशन जारी केलेलं आहे। तरी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात सूचना आहेत की फोटो अपलोड निश्चित कोणी करायचा। तर त्या संदर्भात हा आपण छोटा व्हिडिओ सर्व विद्यार्थी पालकांसाठी करत आहोत। हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे, तरी व्यवस्थित संपूर्ण ऐकावा। तुमचं एक्झामिनेशन सिटी स्लिप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही सगळी माहिती बघायची आहे। त्याच्यामध्ये काय काय माहिती आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुमचा फोटो आहे, ॲप्लिकेशन फॉर्म आहे, नेम आहे, सगळं तुम्ही काल व्हिडिओमध्ये वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे। तर तुमचा डाटा सगळं बघितल्यानंतर खाली एनटीएने एक रिमार्क दिलेला आहे। कसा रिमार्क आहे तो, तर नीट ऐका। युअर फोटो अपलोडेड इज नॉट ॲज पर रिक्वायर्ड स्पेसिफिकेशन, इमेज इज पुअर असं आलेलं आहे। तर ज्यांच्या विद्यार्थ्यांच्या एक्झामिनेशन सिटी स्लिपमध्ये हे खाली रिमार्क आलेला आहे त्यांनी ताबडतोब नवीन फोटो अपलोड करायचा आहे। तो हा जर फोटो तुम्ही अपलोड केला नाही तर तुमचं ॲडमिट कार्ड होल्ड होऊन ठेवण्यात येईल, तुमचं ॲडमिट कार्ड येणार नाही आणि तुम्ही नीट परीक्षेपासून वंचित राहाल आणि तुम्ही 2 वर्ष किंवा जे रिपीट करतात ते 3 वर्ष त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो तुमचा वाया जाईल। तरी हे खूप महत्त्वाची माहिती आहे। आता फोटो अपलोड कोणी करायचा आहे आणि कधी करायचा आहे त्या संदर्भात पण एनटीएने सांगितलेलं आहे। एनटीएने सांगितलेलं आहे की स्टार्टिंग डेट 25 एप्रिल म्हणजे आज सकाळी 7 वाजल्यापासून अपलोडिंग चालू झालेलं आहे। म्हणजे तुम्ही फोटो चेंज करू शकता आणि संपणार कधी आहे तर उद्या म्हणजे 26 एप्रिलला उद्या संध्याकाळी रात्री 11:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत। तर तुमच्याकडे अजून 1.5 दिवस आहे, म्हणजे आज रात्र आणि उद्याचा दिवसभर तुमचा फोटो अपलोड कर। ज्या विद्यार्थ्यांनी एक्झामिनेशन सिटी स्लिप अपलोड केले नाही त्यांनी लगे अपलोड करून घ्यावी आणि संपूर्ण वाचावी। त्याच्यामध्ये पण काल मी सांगितलेले परत फक्त रिपीट करतो। तुम्ही फोटो बघायचा आहे आणि जरी समजा तुम्हाला एखाद्यांना वाटले की आपला फोटो नीट आलेला नाही तरी त्यांनी नवीन अपलोड केला तरी चालतो। तुमचा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, तुमचं नाव आहे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचे डेट ऑफ बर्थ आहे, कॅटेगरी आहे, तुमचं जेंडर आहे मेल फिमेल, परत मीडियम आहे मराठी किंवा इंग्लिश, PWD म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी यांच्या संदर्भात पण आहे। पर्सन विथ डिसेबिलिटी जर त्यांना स्ट्रायकर दिलेला असतो त्यांनी स्ट्रायकरची पण माहिती आहे, ती सगळी माहिती बरोबर आहे का नाही बघा। परत बाकीचं काय आपल्याला काय महत्त्वाचं नाही, डेट ऑफ एक्झामिनेशन आणि टाईम ऑफ एक्झामिनेशन स्टेट हे काय खूप महत्त्वाचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटो आणि तुमची डाटा। हा डाटा जर समजा काही चुकीचा वाटला तर तुम्ही ताबडतोब एनटीएला ईमेल करून कळवा आणि त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर कळवा। आणि ईमेल कुठून करायचा, नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्ही जो ईमेल रजिस्टर केलेला आहे त्याच ईमेलवरून तुम्ही एनटीएला ईमेल करायचा की माझ्या ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन सिटी स्लिपमध्ये अशी चुकीचं आलेलं आहे तरी ते करेक्शन करावं। मग एनटीए तुम्हाला करेक्शन करेल। एनटीएने तुम्हाला खूप मोठी संधी दिलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी ह्या संधीचं सोनं करावं। नाहीतर तुम्ही जे काही 2 ते 3 वर्ष अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला वंचित होईल। तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा काही उपयोग होणार नाही आणि तुम्हाला रिपीट करावं लागेल। असं आहे फोटो अपलोडिंग कुणी करावं। तरी मला वाटतं की ज्या विद्यार्थ्यांचं शंका आहे की फोटो अपलोडिंग कुणी करावा त्या विद्यार्थ्यांची ही शंका निरसन झाली असेल। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही सर्व तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। कारण मेडिकल ॲडमिशन प्रोसेस ही जवळजवळ 4 ते 5 महिने चालणारी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केले जाणार आहे। हे एवढं सांगून आजचा व्हिडिओ थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।